रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आम्ही आलो होतो शौर्यला घेऊन दवाखान्यामध्ये. त्याला सर्दी आणि खोकला झाला होता. आणि इथे गाडीची पावती वगैरे घेतली. पार्किंगचे पैसे घेतात 10 का 20 रुपये काहीतरी पावती आहे इथं. मग इथं गाडी पार्क केली यांनी जाऊन. आणि इथं बघा कशा दमा आणि चालत येतात बापले दोघंजण. मी इथं बराच वेळ झालं थांबले होते. मला एकटीला पण काही वरती जाता येईना. आणि सरांचा दवाखाना आहे फर्स्ट फ्लोअरला, महेश शिंदे म्हणून. निरामय क्लिनिक असं नाव आहे त्यांच्या हॉस्पिटलचं. तर आता लिफ्टमध्ये बसलो आणि ते लिफ्टचं काम चालूच आहे. गेल्या वेळेस पण आलो होतो तेव्हा पण चालूच होतं, आता पण चालूच आहे. श्लोक म्हणत होता कधी येते तुझा फर्स्ट फ्लोअर. म्हणलं आला. आणि इथं बघा दोघांची कशी मस्ती चालली बापलेकाची. बाप आणि पोरगं नाचते मस्तपैकी. यांना तर काय कळतच नाही कुठं काय करावं ते. आणि आता आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये. तर इथं छान अशी विठ्ठलाची मूर्ती आणि इथं लहान मुलांना खेळायला पण छान आहे बरं का. रडाय वगैरे लागले ना तर खेळायला छान आहे. आणि सरांच्या कॅबिनमध्ये पण नाही का छान खेळले आहेत लहान मुलांसाठी. तर इथं बसलो होतं. यांनी नाव वगैरे देऊन आले तर ते त्यांना म्हणत होते कॉल करून यायचं ना. तर आम्ही काही कॉल केलाच नव्हता कारण रात्री जरा म्हणजे एवढं नव्हतं काय वाटत, पण सकाळी जरा जास्त जाम झाला होता शौर्य. रात्री पण होता तसा बऱ्यापैकी, सकाळी जरा जास्तच जाम झालेला होता. तर झोपलेला होता. श्लोक पण बसला होता. म्हणजे गर्दी वगैरे नव्हती. 1-2चाच नंबर होता पुढे. मग वजन वगैरे करून घेतलं मी शौर्याचं. झोपलेलाच होता ते, काही उठतच नाही. बाहेर आला की त्यांचं काम असतं नुसतं झोप गेले, आणि घरी असलं की नुसतं जागा राहिले. श्लोक त्याला उठवत होता. त्याला म्हणायचा तू घरी असला की आपला जागाच असतो आणि बाहेर आला की झोपी जातो. तिथं बसून कंटाळा आला होता कारण बराच वेळ झाला बसलो होतो. यांनी पण कंटाळून गेले होते. तर मग आता दाखवून वगैरे बाहेर आलो. यांनी पैसे वगैरे देत होते. मी आपल्या शौर्याला घेऊन बसले. यांनी औषध घ्यायला थांबले होते. चालू होतं यांचं औषधं घेणं आणि माझं चालू होतं काम काय व्हिडिओ काढायचं. शौर्य तर काय झोपलेलं होतं, त्याचं तर काही टेन्शन नव्हतं. आता झाले यांची औषध वगैरे घेऊन जायचं घराकडे. तर इथं छान अशी सरांच्या दवाखान्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि फ्लावर बघा किती छान वाटते. त्यांच्या पहिल्या दवाखान्यामध्ये पण विठ्ठलाची मूर्ती होती. पहिला दवाखाना त्यांचा तिकडे होता हडपसरला, रामानंद कॉम्प्लेक्सला. आणि आत्ता इथं सिटी सेंटरला आलेला म्हणजे दवाखाना त्यांनी आता इकडं शिफ्ट केलेला आहे. तर आता चाललो आम्ही लिफ्टमध्ये बसून खाली. तर ही लिफ्ट वरती गेली, वरतून रिटर्न खाली आली. आणि इकडं बघा आमचे साहेब कशी बघतात. आधीच कंटाळून गेले होते. आज 1 मे होता, सुट्टी होती त्यांना काय आराम नाही भेटत. श्लोकला मी म्हणत होते इकडं बघ की रे. मग तेव्हा तो कुठं माझ्याकडे बघायला लागला. आणि नंतर मग आलो बघा आता ग्राउंड फ्लोअरला आलो. आता गाडी वगैरे घ्यायची आणि काही नीट निघायचं घराकडे. तर बघा ऊन कसले, एवढ्या झळ्या लागतात ना ह्या उन्हाच्या. तरी घरातून आम्ही सकाळी लवकर निघलो होतो 9-9:30लाच. तरी पण 12-12:30 पावणे 1 झाले होते आम्हाला म्हणजे दवाखान्यातून बाहेर यायला. आता इथे यांनी गाडी काढत थांबले. चलो आधी बघा ऊन कसलं, एवढं ऊन आहे ना, नुसत्या झाडायला लागायचं. असं वाटतं 4 व्हीलर आणलं असतं तर बरं झालं असतं. आणि त्यांनी घेऊ करत होते लोकांची नको ट्रॉफिकमध्ये अडकले बराच वेळ जाईल आपला. त्यापेक्षा 2 व्हीलरवर पटकन जाऊन तर आपण नाही का 2 व्हीलर असं कुठून पण काढू शकतो ना. 4 व्हीलर ट्रॉफिकमध्ये अडकले की अडकलेच, त्याच्यातच वेळ जायचा. त्यापेक्षा जाऊ म्हणलं 2 व्हीलरवर. काही लवकर निघालो होतो 9:30ला, त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं 11-11:30पर्यंत नाही का रिटर्न. पण आम्हाला रिटर्न घराकडे यायला पर 1 वाजले. ऊन बघा कसलं झालं, मरणाचं झालं. नको वाटत होतं असं. मलाच वाटायचं 4 व्हीलर आली असती ना तर बरं झालं असतं. तर आता आले मी घराकडं. त्यांनी खालीच थांबले होते.
त्यांना त्यांची भाजी आणायला जायचं होतं आणि मग मला कुल्फी खाऊ वाटत होती. मी म्हणलं तुम्हाला भाजी आणा, मला येतं तर कुल्फी घेऊन या. मग काय आले घरी, कपडे वगैरे झाले होते धुवून, जाताना धुतलेले होते. तर शौर्यला ठेवलं छान छान. त्यांनी आईस्क्रीम आणली इथं बापलेकाच्या गप. मला कणिक मळू का म्हणत होते, म्हणलं नको. काय होत नाही, पोराला दूध येत नाही, खावा लागते. एक पोरगं मोबाईल बघत बसले. ए आणू का पनीर? मग खा चिकन, काय होत नाही. चिकन नाही खायचं. अंडी बसून सुरुवात कर. अंडी पण नको, चिकन पण नको, मम्माला काहीच नको. काय का नाही? आम्ही खाली आहो दोघं जण. अरे तोंडाला पाणी सुटते. आमच्या नाही तोंडाला पाणी सुटत, बरंच का सोडतो. अनघाचा सेकंड नंबर आला. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद म्हण. धन्यवाद. मराठी भाषा आपली. कोली चपटना, कोली कोली. सुट्टी आज कामगार दिनाची. पसारा केलाय. आणि मी काय खायचं? कामगार दिन आहे आज, कामगार दिन. अरे खा की. हा खा रे, शेंगदाणीत खा. घे. नाही मम्मीला सांगत खा. अरे खा रे आवडू. अरे माझे पण 2 दात पडल्यात, तुला माहिती का? आता मला बी कॅप बसवून आणायची उद्या परवा दिवशी. आज होता 1 मे, कामगार दिनाची काही आपल्याला सुट्टी होती. आपल्याला काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, फक्त माझ्या पुरताच करून खायचा होता. यांच्यासाठी केलेला होता चिकन आणि राईस. मी काही नॉनव्हेज खात नाही, माझ्या गळ्यात माळ आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा. बाय.